नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी। भर दिवसा महिलेच्या नरड्यावर पाय ठेवून सोन्याचे दागिने लुटले। परंडा तालुक्यात धक्कादायक घटना। महिला शेतात जात असताना भर दिवसा लुटमार। नरड्यावर पाय ठेवून चोरट्यांनी कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले। सोनगिरी शिवारात मोटरसायकलवरून आलेल्या तिघांचा थरार, दागिने घेऊन पसार। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी, आरोपींचा शोध सुरू। त्याच्या पुढे आले पण तोड दाबलं, दगड हातात घेतला की मला आडवं पाडलं की नरड्यावर पाय दिला, गळ्यातलं काढलं, कानातलं काढलं। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील सोनगिरी शिवारात भर दिवसा एका महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। शेताकडे जात असलेल्या महिलेच्या नरड्यावर पाय ठेवून कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले। ही घटना सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार परंडा येथील प्रमिला आगरकर या आपल्या शेताकडे जात असताना सोनगिरी येथील कृषी कार्यालयाच्या परिसरातील निर्जन ठिकाणी पोहोचल्या। त्याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या 3 चोरट्यांनी तांबळा मळा कुठे आहे असा बहाणा करून त्यांना थांबवले। यानंतर चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबून गळ्यावर पाय ठेवून त्यांच्या कानातील सुमारे 3 ग्रॅम व गळ्यातील सुमारे 2 ग्रॅम सोन्याचे दागिने हिसकावून घेतले। दागिने लुटल्यानंतर तिघेही चोरटे मोटरसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून परिसरात भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे सोनगिरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तुमचं नाव सांगा? प्रमिला भगवान आगरकर। कानातलं किती होतं? 3 ग्रॅम। 3 ग्रामचं। आणि गळ्यातलं? गळ्यातलं डोरले असतील 2 ग्रॅमचे, नाही तर 3 ग्रॅम, 4-5 ग्रामचं। किती लोक होती? 3 जण होती। कसं केलं काय? मला त्यांनी काय केलं, पुढे गेले केलं, महागारी आले म्हणजे तांबडा मळा कुठे, मी म्हणलं मला माहित नाही की त्यानं माझ्या पुढे आले पण तोड दाबलं, दगड हातात घेतला की मला आडवं पाडलं की नरड्यावर पाय दिला, गळ्यातलं काढलं, कानातलं काढलं। जवळपास कोण नव्हतं का त्या ठिकाणी? कुणीच नाही। 11:30 झाली का ती बारची परंडा गाडी गेली, त्या गाडीत उतरली होती बघा। तुम्ही इथून चालत गेलता का? चालत गेली। एकटाच होता? एकटेच होते। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।